आणि किल्ला आहे, किल्ला मेन तिथे साप साप दिसतो रोडला येतं तर. सो हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. आपण मराठीत ब्लॉग करायचं का हिंदीत करायचं? कसं चलेगा तुमका? मराठी. तर भावाची फरमाईश मराठीत, आणि तुम्ही पण कमेंट करता खूप मराठीत एक ब्लॉग पाहिजे पूर्ण प्रॉपर. तर हा आजचा ब्लॉग पूर्ण मराठीत होणार आहे. मध्ये मध्ये हिंदी इंग्लिश येईल माझं, थोडं मोडकं समजून घ्या भावानो. आता सीन काय झालाय, आम्ही निघालोय अचानक भयानक. रात्री 1 वाजता प्लॅन ठरलाय फिरायला जायचं, आणि आम्ही निघालोय आता फिरायला. तर प्लॅनचे सूत्रधारक, संचालक, मालक सगळे गणिबाई. ओके. आणि माग राजभाई बसला. अजून आपले 3 फंटर यायचे. आंघोळ करतोय, रानात गेलं आणि एक घरी बसलंय. असं आहे पोरांचं का नाही, लय लेट असतं पोरींच्या वरच. अबे साले काय सांगायचं. चला वाट बघा मग निघूया. लेट्स गो. काय उठू नको. सचिन भाऊ आले. सचिन भाऊ. तर आपले सचिन भाऊ आलेले आहेत, आपले चौथे पार्टनर. अजून 2 जण यायची बाकी आहेत. अरे काय काय झालं? नाही आता गाडीत बसल्या उतरायचं नसतं परत. येतोय सगळी मंडळी आले, बसलो गाचा गाचा. तर निघूया फटकन. गणपती बाप्पा मोरया. A few moments later. तर आम्ही आता प्लॅन केला की पाण्याचा बाटला घ्यायचा. बाटला घ्यायचा. गणेश भाईची आयडिया सगळी. तर मित्रांनो, आम्ही मागचे 15 ते 20 किलोमीटर याच रोडवरती चाललोय. 10-5-15च्या स्पीडने चाललोय. तर या रोडला येत आहे तर येऊन चुकून पण बाहेरून जावं डायरेक्ट. आम्हाला आतून एकच रोड आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडून आलो आहे. आलाय अवघड काम आहे हो. सगळं गाडीचं आता पंक्चर होणार वाटतं. अंजरपंजर डिल्ला चालाय. तर तुम्ही येताय तर हा रोड बनल्यानंतर या, थोडा वेळाने या. चल बाय. तुम्हाला काय बोलायचंय? बोल मराठी बोल. रोड बघू शकता. रोडची हालत काय आहे. आता आम्ही आंबा घाटाकडे प्रस्थान करत आहोत. तर मंडळी पुढे गेली. आपण सचिन भाऊ बरोबर आहे. फुल बिल्डर माणूस. म्हणजे बॉडी कशी बनवायची, टिप्स काय 2-3 आम्हाला? काय नाही, खाया पियायचं. नाही खाया पियायचं काय? ठीक आहे चला. ए कुठं पोरी नंतर बघा, खायचं कुठं बघा. उपवास धरलाय लग्न व्हावं म्हणून. काय आता बोलायचं याला. मला काय नको दुसरं. कोली तुझा उपवास बांधण्याजोगं पाहिजे. पावभाजी बांधण्याजोगं पाहिजे. मला काय पाहिजे. आता खाऊया मस्तपैकी आणि निघूया. बघूया टेस्ट कसा आहे. चांगलं का? ते नाही म्हणते चांगलं. काय म्हणताय, कशी लागली पावभाजी? चेहऱ्यावर नाही चांगली नाही नव्हता. पोरांचं का मन उडलं नव्हतं. परत चहा प्यायला लागलेत नव्हतं. आता चहा तरी चांगली आहे का? आहे का चव का? डोसा पावभाजी वगैरे काय माहिती मला कळत नाही काय. मशीनची कशी आहे? कशाची? मशीनची चहा. फिल्टर कॉफी येतोय. तर फिल्टर चहा. माणसं बावरतात बघा कशी. 100 पण तिथं नाही, कारण की पावभाजीनं मन उदास केलं आमच्या पोरांचं. फक्त चहानेच समाधान केलं. चहा पण भंगार लागली असं काय नाही. चहा फिल्टर होती. एवढं पण काही खास नव्हते. हां ठीक आहे. आता काय वेळेला केळं तशी सीताफळ आहे बरोबर का? गेलेला केलं आणि हरलेला सीताफळ. टाकेल का देऊ व्हिडिओमध्ये? टाकेल नाही टाकेल काय माहिती. आपण करायचं काम करायचं. टाकलं नाही टाकलं हां त्याचा ब्लॉग आहे म्हणजे ते विषय आपला इथं काय रुपेश मिश्र. जल्दी फोकस करो.
तर मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय आंबा घाटात. अरे थांब हा सॉरी आणि समोरचा व्ह्यू बघा. वा, इथे थांबायचं काय? हा थांबायचं की पुढं पुढं पुढे पुढे अरे खालती आलो का काय? अरे वा. ब्लॉगर देखो क्या कर रहा है वहाँ पर एंड बिहाइंड द व्यू वाज कडक आहे भाई व्ह्यू, सुपर दिसतोय. मी तुम्हाला दाखवतो हा व्ह्यू, बट जो तिथून व्ह्यू दिसतो ना कडक आहे. आणि पुढे जाऊन जो दिसणार आहे चुम्मा, बघूया. चला तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो, मस्त आहे. तर हा व्ह्यू बघा काय मस्त दिसतोय. आणि गावाला आमच्या इकडे असल्याच गाड्या चालू असतात सगळ्या. पूर्ण बघा ढगांच्या मध्ये, हे जे दिसतं ना हे ढगटाच झालं झाड डोंगराचे, इथे पूर्ण ढगांच्या मध्ये आहे. वा 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 वा, खतरनाक असं दृश्य, खतरनाक असा व्ह्यू. आणि आवली मित्रांसोबत अजून काय पाहिजे आयुष्यात. चिलॅक्स बॉईज. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, बाकी काय नका करू, लाईक पण करा. तर काय मस्त व्ह्यू छायला. मग कसं वाटतं हा व्ह्यू तसंच असतो का नेहमी? हो, पावसाळ्यामध्ये हे पेक्षा जास्त भारी असते. असतंय काय? अजून पावसाळा चालू व्हायचं का? अजून आताची सुरुवात आहे. आत्ताशी आम्ही जून महिन्यात आलोय, अजून पुढे पावसाळा बाकी आहे. असं काय दृश्य आहे सगळं. ऑगस्ट मध्ये वगैरे नाही छान असते. मोठ्याने बोल की, आवाज येतो. ऑगस्ट मध्ये ह्याच्यापेक्षा खूप छान असते. सुंदर दृश्य अनुभवायचं पावसाळ्यात हे. अजून मस्त हिरवं गार, अजून ढग खाली, पाऊस असताना एवढं भारी वाटतं ना. चुम्मा त्याच्यावरतीच काढ की, त्याच्यावरतीच. अच्छा, स्टँड बोलतोय का? सगळी तो बरा आहे. मित्रांनो आपण आता येऊन बसलोय रत्नागिरीमध्ये. आपण कोकणात आलो ना. कोकणात काय बोलतो तरी, कसं बोलतात ते? कोकण नाही नाही, ते कोकण त्यांची भाषा वेगळी आहे ना थोडी अशी. कोकण इकडची रोड बघा. आणि रस्ता नुसतं खोदलेत. हा रत्नागिरी पुणे मुंबई एक्सप्रेस वे बनतोय, कोण आपला असा त्यासाठी चाललाय सगळं आपण. नाही तर मस्त रस्ता होता. चला आता जाऊ आम्ही पुढच्या स्पॉटला भेटू. चलो बाय. त्याच्यामुळे झालाय सगळा ट्रॅफिक जमा पूर्णपणे. वन वे केला फक्त, काहीतरी झालंय मोठा सीन. इथे खाल्लेला वडापाव आम्ही लास्ट टाइम. बाबा अरे लेच मोठं झालंय लांबडा. भावाने गेम कुठे गेला जरा बघा. दिसत पुढेच असेल काहीतरी. हे दाभोळी मध्ये आलं. दाभोळी काहीतरी झालाय मोठा. सगळीकडे पोलीस वाले उभा इथे. कुठं ठोकलाय तो काय कळलं ना. ट्रॅफिक इकडे झाल्यामुळे तिकडे पुढे झालं. पुढं ठोकलाय वाटतं. पुढंच ते मगाशी ते टँकर मोठं गाडी एवढून तेच असणार आहे. ते बंद पडलं नाही तर कुठंतरी गेलंय. चला भेटू पुढं. गाडी आम्ही मध्ये लावली रस्त्याच्या. काय मजा येते का नाही? येते ना. अभ्यास करायचे आता, मजा एक दिवसाची, बाकी अभ्यास. चला भाई, कोहली भाई काय गाणं वाजवत आहे कडक. एक नवा माहोल बनवत आहे. माहोल. आंबा गाड्या थांबलो, अण्णांना कुठनं दिसला आंबा काय. अरे गाडी चावी राहिली. गाडी पार्किंग कुठे गेल्या? वा, गाडीची चावी पोरगा ठेवून आलाय व्हिडिओच्या चक्करमध्ये. ह्याच्या बाबतीत तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी गाडीची चावी ठेवून आला पोरगा. आंबा इथे पाडायचं चाललंय पोरांचं. पाडते पडते. इथं साप दिसलाय भावाला इथं कुठंतरी. थांबे आम्हाला मारू नको. धरू पण नको, फक्त बघू दे आम्हाला. कुठे बघितलं मी पण बघितलंय. खाली पण बघा. कुठे गेला? कोहलीला पण घाबरला हो. कसला कलर होता कोहली? काळा कलर दिसत ना का मग एवढा? आणि काळाच आहे हो.
अशा हे दिसत नाही वेल हा तसंच आहे बघ. वर आहे, खाली आहे सांगतील का? होय तिथं वरच आहे तिथे काय साप. व्हिडिओ करा. हे साप पकडतो पण आता आम्ही मस्ती नाही करणार आहे. फक्त बघायचंय आम्हाला. काय नाही कुठे आहे? तो पळाला घाबरून. लोकेशन मला सांग गणेश, एक्झॅक्ट लोकेशन सांग. ते वर फांद्या आहेत 3 फुटाच्या वर उभी गेले शेवटी. हा, तिकडे. तीन A few moments later. आता परत आम्ही इथे गाडी लावलोय आणि आम्ही निघालो काजू खायला. पोरं म्हणले की टाइमपास होणारच हो. काजू खाऊया काजू. बोल अरे बोल. लाजतंय ते. प्रत्येक स्टॉपला म्हणजे थांबायचं आपण. मस्त चाललंय चिलॅक्स म्हणजे रिलॅक्स चाललंय. मी माईक विसरलो, कनेक्टर विसरलो याचा. सॉरी फॉर दॅट. चला काजू खाऊ. आंब कारवंद असेल ते पण खाऊ. काजू बघितला लांब. या आंबल्याला कुठनं दिसतात काय माहिती तिच्या आईला. हे बघा हे काजू झाड असं असतं आणि हे काजू असं असतात. चला असं काढायचं. पिकलेलं आहे तर सच्चा इकडे काजू काढतोय, हे इकडे काजू काढते. ते हे लय आज जाऊ नका गावणार नाही. असा दिसतो काजू. हे खायचं कसं असतं वरचं खालचं. अच्छा बी काढायची आणि हे खायचं फक्त. पहिलं काय काढायचं हे काढायचं आणि हे डायरेक्ट बी टाकायची असते आणि हे खायचं असतं. अण्णा खाऊन दाखवतात आपल्याला. मस्त मस्त. तर आता अमोल बाई ड्राईव्ह करतात आणि आपण मागं आता कॅमेरामॅन बनायचं. गणाबाई काजू कसं होतं? एक नंबर. एकट्यानंच खाल्लं सगळ्यांचं. काय झाला कोहलीनं बाई 2 पाटला सच्चाने 1 पाठवून दिलाय. मस्त. ते लाल झाल्यावरती चांगलं लागतात. आता थोडं हिरवं पिवळं संपला आता ते काय सीझन संपला वे असं आहे त्याच्यामुळे लपडा झालाय. चला पुढे जाऊ. म्युझिक चला. चला. म्युझिक. माझ्याकडे थोडी गाणी. आपण वरच्या साईडला गेलेलो का ना, राईटला गेलेलो. तर आपण आता पालीमध्ये आलो. आम्ही इथंच रस्ता चुकलेलो लास्ट टाइम. गणपतीपुळ्याला जाताना इकडून लेफ्ट राईट करत बसलेलो आम्ही. चला आता सरळ जायचंय. सरळ. तर मित्रांनो रस्ता पूर्ण एक साईड खोदकाम चालू आहे, एक साईड बांधकाम चालू आहे, असं सीन आहे. तर इथे येतं तर या टायमिंग मध्ये नका अजून 1-2 वर्षांनी या. रस्ता बंद पूर्ण तेव्हा. आता चला आम्ही पुढे भेटू. मित्रांनो अचानक भयानक पाऊस चालू झालेला आहे आम्हाला. आम्ही गाडीत आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. बाईकवर असतो तर मग गेम ओव्हर झाला असता. भिजत गेलो असतो आम्ही. गेलो असतो. काय टेन्शन नाही का निकल नाही का खाली. हा व्ह्यू दिसतोय का ना माहिती पण कडक आहे. आपण आत गेलो ना दरवाजातून ना. तेच म्हणले मग काही जायचं. कुठे जायचं सांग मग. सरळ ना आत गेट मधून. आपण इकडे गेलो. तर मित्रांनो सरळ असा रस्ता गेला. या गेटच्या आतून आपण जाणार आरे वारे बीचच्या रोडला. राईट वाला कुठे जातो? राईटनच गेलेलो मागच्या मागच्या राईटला गेलो ना. असं आहे का? राईटला आरे वारे होता सरळ आपला रतनदुर्ग. कोण आहे रे? अरे तो आरे वारे तिकडे गेलं. इकडे खाली राईट होता तू आता राज ते रे मिस्टेक आहे. चला असू दे. नेवर माइंड. शपथ काय व्ह्यू दिसतोय मित्रांनो. बघू ते तरी आधी. चुम्मा व्ह्यू आहे मित्रांनो. माहिती नाही व्हिडिओ किती भारी दिसतोय पण असं बघाल ना अद्भुत.
तर मित्रांनो आपण आता एक मधल्याच कुठल्या तरी एका बीच वरती जातोय. मस्त माहोल झालाय. तर जाऊन तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो पुढे. बघा मस्त असा व्ह्यू आहे. वा रोड टच आहे भाई, त्यामुळे काही टेन्शन नाही. हो लाटा बघा. वा 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 मस्त माहोल आहे. बंद आहे इथे जरा सांभाळून गाडी घाला, गाडी अडकू शकते. आता उतरून जाऊया. पाऊस आहे. पावसात गाडी नेणं म्हणजे रेडची व्हाईटची रेड झाली, आता चॉकलेट होते हळूहळू. यांचं काढकी जरा. आणि इकडे बघा रंबा उभे आहेत. संभा नाही तो पण आहे त्याच्यात. तो पण आहे. 1 2 ते आहेत, 3 ते आहेत आणि हा हे बीचचं नाव मोमोज आहे बघा. आहे का नाही. त्याने टोपी घातला, हेअरकट मारला त्यांनी नवीन वाला, दाखविण्यात आले. असं काय आहे भाई बीच बघा. आणि उभे तिथे पावसामुळे वाचायला. तिकडे बसायचं सगळं स्टोर बीर आहे सगळे. आणि बीच बघा दिसतोय मस्त. चला ना पुढे व्हिडिओ काढतो. चला गणेश बुडला जाऊ ते आईला ते. चला बीच कडे जाऊ मस्त पैकी अशा वातावरणात. मस्त असं वॉटरप्रूफ फोन नाही तरी आहे घालतोय मी फोनची. तर असा आगळा वेगळा प्रयोग आज आम्ही केलेला आहे. पावसात बीचवर जायचं आणि तेव्हा ते लाईट हाऊस तिथं पण जायचं आपल्याला. येस नाही बा. गाडीचं असं दृश्य बघा कसं झालंय लाल लाल. हे बघा अरा दोघांची झुंज चालली तिथे भाई. जोरात चाललंय काम. हे बघा लागले इकडे 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 हो इकडे कसलं. हा बोल. चला किती सुंदर असं मंदिर आहे बघा. प्राचीन वा कोण आहे. मित्रांनो आता आपण येऊन पोचलोय गडाच्या इथे. आणि हा आपला गड आहे. काय रे नाव रतनगड ना. रतनगड किल्ला कसला दिसतोय बघा. वा सुंदर दृश्य. रत्नगड. सुंदर असं दृश्य, सुंदर असं वातावरण आणि सुंदर असे मावळे आलेत किल्ल्यावरती. चला किल्ल्यावर जाऊ. तर मित्रांनो गाडी इथे लावलेली आहे आणि आपण निघालो किल्ल्याकडे. असं काय पार्किंगचा परिसर आहे पूर्ण. तर चला फंटर लोक घेऊन निघूया. किल्ले काय रे रत्नदुर्ग सॉरी. चला. तर सचिन काय दिसतंय व्ह्यू कसा आहे. काय मस्त आहे. मस्त सचिन भाई. आणि व्ह्यू बघा वा 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 काय तर ना. तिकडे बघा समुद्र किनारा पूर्ण आता समुद्र आहे तिकडे. पुढे मला का दिसत. हा जवळ तिथे पिकलेला आंबा आहे. काढ की हाताने आता जाऊ. खाली बघतो. चला की काढूया मग. देणार नाही तो काढ. बंद केली नाही चालू आहे. काय होतं त्याला आता. आंब कट करून टाकू. आणि तेव्हा लाईट हाऊस तिथं पण जायचं. त्या लाईट हाऊसला पण जायचं तिथे आपल्याला. आणि तो टेकडा तिथं पण जायचं वर. तिथून का व्ह्यू येईल. सगळं करायचं आज. तिकडे पण जायचं. चला. सुंदर दृश्य, सुंदर असं. दादा तिकडे जायचा रस्ता कुठे. इथूनच चालत जायचंय का. बास झालं काम. हे तिथं वरती पण इथूनच जायचंय. किल्ला हा आहे का मेन तिकडे आहे किल्ला. तिकडे आणि हे काय माहिती. देऊळ आहे ते. अच्छा देऊळ आहे का. किल्ला पण. अच्छा इथे देऊळ आणि किल्ला आहे. किल्ला मेन तिकडे आणि तिथे लाईट हाऊस आहे. चला करू आता स्वारी करू सगळं. तर आता आम्ही चाय प्यायला थांबलोय. बिस्किट घेतलेत. चायचा वाट बघतोय. चाय प्यायचं आणि पियायचं. सचिन आणि गणेश दोघं बोलत नाहीत. त्यांची दुश्मनी आहे भाई. आता त्यांची कुस्ती लावणार आम्ही वर. हा झुंज. फायनली अर्ध्या तासाच्या वेट नंतर चाय आलेली आहे. चाय पिऊया, बिस्किट खाऊया आणि निघूया. हे सगळे इथे हे पर्यटन स्थळ आहेत. इथे सगळे लावलेत. हा असं तिथून चालू होतं ना. तिथून चालू असा पूर्ण सगळा हा किल्ला आहे. इकडे पण आहे थोडा.